तर तुम्ही आता माझ्या डिशकडे बघू शकता. मी जर स्पीडने भाकरी, प्रॉन्स, हे सुरमई हे सगळं संपवलं आहे. हे मलाच माहिती. कारण ते खूप टेस्टी आहे. ते छान बाहेर खायची इच्छा आहे. तर अशा दुसऱ्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा अशी आपली जी पारंपरिक रेस्टॉरंट आहे, जी आपली पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे, त्या ठिकाणी जा. पोटभर खा. कारण सॉरी कारण आमच्या ह्या पूर्ण डिशची किंमत होती फक्त ₹280. म्हणजे इतक्या रिझनेबल रेटमध्ये तुम्ही इतकं छान फ्रेश जेवू शकता आणि आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करण्याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळतो. हॅलो मंडळी, वेलकम टू फिराच्या चॅनलला. मी रश्मी स्वागत करते तुमचं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीच्या आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही एक छान अशी खाद्यसंस्कृती कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला लगेचच तो बघता येईल. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज आम्ही चव साधणार आहोत आगरी पदार्थांची. आगरी समाज हा समुद्राजवळ राहत असल्यामुळे त्यांचं माशांवरती जास्त प्रेम. त्याचमुळे आम्ही आज इकडे ह्यांच्या काही स्पेशल अशा फिश डिशेस ट्राय करणार आहोत. तर आम्ही ऑर्डर केली आहे सुरमई थाळी आणि सोबतच प्रॉन्स फ्राय. तर आम्ही जी फर्स्ट ऑर्डर केली होती प्रॉन्स फ्राय, ती आली आहे. तर बघू शकता, हे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. मस्त अशी छानशी घरगुती अशी डिश आहे. मस्त हे प्रॉन्स असे फ्रेश, त्याच्यामध्ये हो मसाला, लिंबू आणि कांदा त्यांनी दिला आहे. तर आपण ही टेस्ट करूया. मस्त वरून भुरभुरलेली कोथिंबीर आहे. फक्त ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आगरी आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे हे ती लोकं हे आपण प्रॉन्स जे असतात त्याचे हे जे शेल्स असतात शेवटचे ते काढत नाही. सो त्याच्यामुळे हे असं दिसतं. नाही ते नॉर्मल जेव्हा आपण दुसऱ्या कुठं सपोज मालवणी रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिथे तुम्हाला असे शेल काढून भेटलं. तर पहिला मी हा मसाला त्याच्यावर कोट करते मस्त, आणि आता हेच करूया. हम्म, खूप टेस्टी आहे. वाव. त्या लोकांनी थोडं धना जिरा पावडर, त्यांचा स्पेशल आगरी मसाला आणि अगदी छान, जास्त एकदम कुरकुरीत पण नाही आणि असं खूपच वेगळंच टेक्स्चर आहे याला. म्हणजे मी हे कधी खात नाही, पण हे पण मला असं खावंसं वाटतं, एवढं टेस्टी आहे हे. हम्म, अप्रतिम. प्लीज हे खायला नक्की इकडे या. आणि आता आमचा मेन कोर्स जी आहे सुरमई थाळी, ती सुद्धा आलेली आहे. हम्म. तर ह्या थाळीमध्ये ह्याने दिला आहेत या 2 भाकऱ्या, कांदा, लिंबू, हा सुरमईचा पीस. पीस थोडा छोटा आहे. हे रस्सा कालवण आहे आगरी पद्धतीचं. हां, हे पण सुरमईचंच कालवण आहे. भात दिला आहे 1 वाटी आणि सोलकढी. तर आता आपण फर्स्ट ट्राय करूया भाकरीपासून आणि या कालवणापासून. वॉव! किती मऊ लुसलुशीत भाकरी आहे, म्हणजे त्याचा असं चोळामळा होतोय लिटरली. रस्सासुद्धा एकदम छान आहे. तुम्ही रश्श्याचं टेक्स्चर बघू शकता. सगळ्या पदार्थांनी मस्त कोथिंबीर दिलेली आहे वरून. मला एक फरक असा वाटतो नेहमी फिश थाळ्यांमध्ये, मालवणी, कोकणी किंवा आगरीमध्ये. मालवणी आपली जी थाळी असते त्याच्यामध्ये जे आपलं कालवण असतं किंवा जो मच्छीचा रस्सा असतो तो लाल रंगाचा असतो. त्याच्यामध्ये ते आपली मिरची आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं. पण इकडे ह्यांचा हा जो रस्सा आहे त्याच्यामध्ये तसं नाही दिसत आहे. तर बघूया, आपण टेस्ट करूया.
सुद्धा छान आहे. थोडीशी आंबटसर चव रशाला आहे आणि सुरमईचा पूर्ण जो टेस्ट आहे तो रशामध्ये उतरलेला आहे. थोडे गरम मसाले वापरलेले आहेत आणि हे जे वाटप आहे ते थोडं सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो याचा वापर आहे. टेस्टी आहे खूप. वरून ॲडिशनल लिंबू पिळू नका. आणि आता मी ट्राय करणार आहे सुरमई. थोडा पीस छोटा आहे पण छान आहे, फ्रेश आहे. एकदम असं घरगुती पद्धतीने फ्राय केलेलं आहे. आता आपण हा फर्स्ट बाईट ट्राय करूया. छान आहे, खरंच खूप फ्रेश आहे सुरमई. पीस जरी छोटा असला तर त्यांना वरून छान असं मस्त रवा तांदळाच्या पिठामध्ये कोटिंग करून छान भाजलं गेलं आहे. टेस्टी आहे डिश. बघू शकता पीसचा फ्रेशनेस खूप छान फ्रेश आहे मच्छी. आणि आता ज्याशिवाय कुठलीही फिश थाळी किंवा नॉनव्हेज थाळी अपूर्ण आहे ती म्हणजे सोलकढी. मला सोलकढीचे असा रंगच खूप छान वाटतोय. टेस्ट करून बघूया कशी आहे. हा, वाव, सोलकढीला फुल मार्क्स. अप्रतिम आहे सोलकढी. वाव. जी माझी आगरी मैत्रीण होती ती कधी आमच्या ऑफिसच्या टिफिनमध्ये असं हा रस्सा आणायची. सेम तीच टेस्ट आहे, म्हणजे एकदम ऑथेंटिक पद्धतीने हे आगरी पद्धतीचं कालवण आहे. सो मस्ट ट्राय. जसं आपल्या मालवणामध्ये आगळचा वापर, कोकमचा वापर जास्त होतो, पण इथे आंबटपणासाठी मराठा लोकांनी टोमॅटो किंवा चिंच वापरलेला आहे. आणि हा यांचा रशातला पीस आहे. एकाच याच्यामध्ये तुटला आहे तो पीस. इतका छान व्यवस्थित शिजलेला गेला आहे. पूर्ण रशाची चव त्या फिशमध्ये उतरली का फिशची चव रसामध्ये उतरली. एकदम छान दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत आहे. तर तुम्ही आता माझ्या डिशकडे बघू शकता. म्हणजे स्पीडने भाकरी, प्रॉन्स, हे सुरमई हे सगळं संपवलं आहे. हे मलाच माहिती, कारण ते खूप टेस्टी आहे. आणि जर का तुम्हाला असंच निवांतपणा हवा आहे, छान बाहेर खायची इच्छा आहे, तर अशा दुसऱ्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा अशी आपली जी पारंपरिक रेस्टॉरंट आहे, जी आपली पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे, त्या ठिकाणी जा, पोटभर खा. कारण सॉरी कारण आमच्या ह्या पूर्ण डिशची किंमत होती फक्त 280 रुपये. ही प्रॉन्स थाळी, ही प्रॉन्स फ्राय होते फक्त 200 रुपये. म्हणजे इतक्या रिजनेबल रेटमध्ये तुम्ही इतकं छान फ्रेश जेवू शकता आणि आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करण्याचा आनंदसुद्धा आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणी नक्की या. आणि ही सोलकढी तर मला एवढी आवडली आहे, म्हणजे मागे आम्ही एकदा मालवणी टेल्समध्ये सोलकढी ट्राय केली होती, त्याच्यापेक्षा ही खूप छान आहे. सोलकढीसाठी नक्की या. बोलू ना, मला एवढी आवडली आहे मी अजून एक ग्लास मागवला आहे. आता मी भातासोबत हा रस्सा ट्राय करणार आहे. म्हणजे असा परत मागवावा लागणार आहे मला. मी हावरासारखा खाल्लाय तो रस्सा. भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे. म्हणजे भात नाही खाल्ला तर जेवणाचं फील नाही येत. भातावर पण हा रस्सा खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. तर आता छान तृप्त होऊन आम्ही इथून बाहेर पडलो आहे. तर वसई विरारकर एकदा या हॉटेलला नक्की भेटा. आणि पुन्हा एकदा सांगते, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपण भेटू नेक्स्ट गुरुवारी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.